नमो चक्रधरा नमो योगेश्वरा अभयात चिहे विश्व जगावे प्रसन्न भावे जन हे अघवे कश्मल सारे दूर करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परमार्ग है जीवन भावे मंगल मंगल हृदय आवे परम प्रीति आवी घरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परज्ञानाचे कर्णामंथन अंतरात हो तुझे चिंतन भक्तीने उद्धार करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा स्वामी दंडवत महानुभाव शिदोरे आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर हा आश्रम लोढरे या गावात आहे। तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी आपला हा शिदोरी सत्संग चालू आहे। स्मृतिस्थळ आपण बघणार आहोत। स्मृती श्रुती रुद्राचार आणि मार्गरूढी अशा चार परी आहेत। जो या चार परीचा ऐकतो तो धर्मावर आहे, आणि जो या चार परीचा ऐकत नाही तो काहीतरी करतोय। या चार परीला प्रमाण ठेवून आपण चाललं पाहिजे। श्रुती स्मृती। श्रुती म्हणजे देवाकडनं ऐकलं, देवाने सांगितलं, देवाच्या सन्निधानात आपण देवाच्या श्रीमुखाने ऐकलं, त्याला श्रुती म्हणता। म्हणजे श्रुती म्हणजे श्रुत म्हणजे ऐकणे, श्रवण करणे, देवाकडनं ऐकणं ला श्रुती म्हटलेलं आहे। पण स्मृती स्मृती म्हणजे झोप। देव गेल्यानंतर ज्या देवाने सांगितलेल्या ज्या कथा आहेत, स्मृती म्हणजे देव निघून गेलेले आहेत आणि भक्तजनांनी ते आपल्यासाठी लिखाण करून ठेवलेले आहेत। त्या स्मृती ते स्मृतीस्थळ ते ऐकून आपण त्या प्रकारे वागलं पाहिजे, तेव्हा ते ऐकलं पाहिजे। नाही तर घेते देते
दोही नरकासी जाती. सांगणाराचंही काही राहत नाही, ऐकणाराचं काही राहत नाही, जर तुम्ही त्याप्रमाणे थोडंही वागत नाही. काय अर्थ आहे मग? फक्त स्वार्थ आहे. परमार्थ कुठे आहे? काहीतरी आपण त्याचं केलं पाहिजे ना. ऐकल्यानंतर 25% तरी देवपूजाला बसणं उठणं जे काय आहे तेवढं तरी. कनिष्ठ ऐकायचं असतं, काही ना काहीतरी त्याचं अनुकरणही केलं पाहिजे. अशी स्मृती. वृद्धाचार म्हणजे आपल्यापेक्षा जे वृद्ध आहेत, मोठे आहेत, त्यांनी आचार केला, ते आचारवंत आहेत, वैराग्य आहे, ज्ञान भक्ती वैराग्य त्यांनी आचरलेला आहे. तो वृद्धाचार त्यांनी करून दाखवलं, केलं. नुसतं म्हटलं नाही. आपण नुसत्या गोट्या हाणतो, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आणि आम्हाला करायचंय. कधी? वर गेल्यावर. त्यांनी करून दाखवलं. नुसत्या बापाऱ्याने आणल्या. फोकस कांदा नाहीये. काही फोकस कांदे असतात माहिती का तुम्हाला? नुसते बापाऱ्या सोडतात, सगळ्या कांद्याला नासून टाकतात. करणं होईना, धरणं होईना, पण सटाके हाणायचे. सगळे कांदे नासून टाकतो ते. तुम्हाला माहितच आहे ना, तुम्ही शेतकरी आहेत ना. एकच कांदा आतमध्ये सोडू द्या आणि नुसतं सोडू द्या त्यांनी हवा, सगळे कांदे धीरे धीरे नासायला लागतात. आणि म्हणून तो कांदा बाहेर काढणं गरजेचं असतो. नुसतं सोडायचं नाही, काहीतरी करायचं. त्याला म्हणतात वृद्धाचार. वृद्ध म्हणजे मोठे. मोठे पण त्यांच्याच अंगी येतं जे करतात, नुसतं सांगत नाही, करून दाखवतात. ते करतात आणि मग त्यांना तो वृद्धपणा येतो आणि मग त्यांच्यावर त्या ठिकाणी भजन पूजन होतं. त्याला लोक मोठं म्हणतात. मार्गरूढी. मार्ग परंपरा चालत आली बघा. आशक्त पडले भक्तगण. निंबा या गावला पहिला मार्ग नागदेवाचार्यांनी केला. साधा अक्षम अशक्त, आणि म्हणून मठ बांधला, मढी बांधली, आशक्त त्या ठिकाणी ठेवले. कारण शक्य होणार नाही आता सगळ्यांना घेऊन फिरता. पण जोपर्यंत कोणी आशक्त पडलं नाही तोपर्यंत फिरणं चालूच होतं. आपल्याला गावामध्ये इकडून तिकडं फिरता येते, तिकडून इकडे फिरता येते, तरी पण आपण आशक्त आहे. की पडला तो आशक्त आहे का नाही? आणि मग ठीक आहे बाबा, आशक्त नाही तुम्ही, सशक्त आहात, तरी तुम्ही सशक्त सारखं थोडंपणे करत नाही. त्याला मार्गरूढी म्हणतात. मार्गाची परंपरा आहे. मार्गाची जी परंपरा आहे ती पुढे चालवली पाहिजे, त्याला मार्गरूढी म्हणतात. आणि जो मार्गरूढी प्रमाणे काहीच करत नाही, चालवत नाही, त्याची कोणती परी आहे हे आपल्याला काय माहिती आहे. म्हणून त्याची परी आपण बघत बसायचं नाही. आपला मार्ग काय आहे, मोक्ष मार्ग काय आहे, त्या परीवर आपण चाललं पाहिजे. मग देवपूजा, पारायण, मग पोथी, मग उदक, पिढाहरण, गाडी करा, असे वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी मार्गरूढी आहे. मार्गाची परंपरा ज्या ठिकाणी दिसतं ना त्या ठिकाणी मार्गवेद निर्माण होतो. चार परी माणसाला वेद निर्माण होतो. स्थान वेद असतो माणसाला. तुम्ही शिंगव्याला जात असताना, खेट्या करत असताना स्थान वेद आहे.
नामाने वेद होतो. नाम उच्चारल्यानंतर आपला वेद निर्माण होतो. मूर्ती वेद, श्रीमूर्ती बघितल्यानंतर आपल्याला वेद निर्माण होतो. वा, काय मस्त मूर्ती आहे ना, होतो की नाही वेद? आणि मग मूर्ती बघितली की आपण हात जोडतो. मूर्तीच नाही तर वेद होईल का? मार्ग, जो मार्ग आहे, जो मार्गाला लावतो, मोक्ष मार्गाला लावतो, तो आल्यानंतर माणसाला वेद निर्माण होतो. तो मार्ग वेद आहे. मग मार्गात काय केलं पाहिजे? शास्त्र संवाद केला पाहिजे, कान्यवर्त केली पाहिजे, गप्पा हाणल्या पाहिजे. हा तसा, ही अशी, तो तसा, हा असा. घरी तेच करू राहिले ना, घरी गोट्याच मारल्या ना एकमेकावर. मग इथं तेच करायचं का? इथं तरी गोट्या सोडून द्या, ते रिंगण काढून टाका, बस झाला आता खेळ पाणी. लुटो रे लुटो. जर समजा एखादा हारला ना, खेळल्यात तुम्ही गोट्या कधी? एखादा हारला, एखादी जिंकले ना, हे पॅक होऊन जातं रिंगणात. तशी रिंगणात आपण पॅक झालो, मग आपल्याकडून कोणीच नाही. मग ते काय करतं? लुटो रे लुटो, म्हणजे सगळ्या गोट्या लुटतात. मग सगळे जण घेतात, मग काहीच्या काही हातामध्ये येतात. पण ज्याने डाव जिंकलाय त्याचा आहे ना, तुम्ही काहीही करा, त्याच्याजवळच गोटे जास्त आहेत ना. त्याच्या आधी ते डाव जिंकलेले आहेत ना, तुमच्याजवळ काय राहिलं? पण दुसऱ्याचं बघून तुम्ही लुटायला लागले ना. सूर्य कधी कोणाच्या हाताने झाकतो का? सूर्य कधी कोणाच्या हाताने झाकत नाही. हिमालय कधी कोणाच्या बापाला वाकत नाही. श्रीमद भगवद्गीता खरं बोलते, कोणाच्या बापाची अडवायची ताकद नाही. कोणाला झाकवायचा प्रयत्न केला ना, कोणी झाकत नसतं. जे सूर्याचं तेज आहे ते प्रखर असतं. सूर्य उगाला की त्या ठिकाणी सगळे कामाला लागतात. तसा हा ज्ञानीय आहे. ज्ञानीय त्या ठिकाणी आपलं कर्तृत्व करायला लागतो, आपल्या विधी करायला लागतो, सगळे करायला लागतात. आणि म्हणून आपण त्याच्या मागे असलं पाहिजे. हा तसा, हे असेल, यापेक्षा तू कसा आहे ते बघा आधी. ह्या भानगडी कधी करायच्या नाही. आणि ते करण्यासाठी हा आपला आश्रम नाहीये. म्हणून आश्रमामध्ये शास्त्र संवाद केला पाहिजे. आणि जो साधूची उडवतो तो साधू तरी आहे का? आजपर्यंत तिकडं कर्मराटीमध्ये उडवलीच केली ना. इकडं आल्यावर तर नीट राह ना. हे जे ग्रे कलरचे जे कपडे आहेत ना, राखाडी कलरचे, कशामुळे घातले माहिती तुम्हाला? आतापर्यंत तुझ्या जीवनाची राख रांगोळी तिकडं केलीस, लोकांची राख रांगोळी केली, शिव्या दिल्या, शाप दिले. आता तरी ती राख रांगोळी सगळी तिकडली करून इथं राख रांगोळी सारखं राहा. आपल्या या देहाचं काय करायचं आपल्याला? आता राख रांगोळी करायची इथं मार्गात. लोकांसाठी आपण केलं आजपर्यंत, आता मार्गासाठी करा. परमार्ग हे जीवन करा. हा मार्ग तसा, हा मार्ग असा, ह्या गप्पा सोडून द्या. मार्गालाही लागणार नाही. आणि मार्गाला न लागल्यामुळं मार्गात येऊन जर अशा गप्पा करणार तर नित्य नरक होणार. म्हणून आपल्याला मार्गात काय करायचंय तुम्ही ठरवा. मार्गात शास्त्र चर्चा करायची, शास्त्र काढायचे, अभ्यास करायचा, चिंतन करायचं. आणि आपण मार्गावर दृढ राहायचं. कोणी मार्गावर आहे का नाही यावर आपल्याला काय घेणं आहे का? ते बघायसाठी आलो आपण इथं का? तेच कामं करायचे महाराष्ट्रभर फिरल्यानंतर? कोण्या मार्गात गेलं की आपल्याला तेच काम.
सोडा हे देवधर्म करा. अरे साधारण भिक्षू त्याच्या अंगावर कपडे तो सुद्धा किती पवित्र आहे. कोण कैसने पात्र मुंगी विरुन चिंता हवे. तुम्हाला मोक्षाची आशा आहे ना, मोक्ष पाहिजे ना तुम्हाला, तर तुम्हाला मुंगीचं सुद्धा वैर नाही पाहिजे, वैर. आणि जर तुम्ही कोणा वासनिकाचं उपदेशाचं किंवा एखाद्या साधारण साधूचं वैर चिंतत असाल, त्याची निंदा करत असाल, मोक्ष होईल तुम्हाला. स्पष्ट सांगितलं, तृणा मुंगीची हिंसा जे काठिन्य मानसा ते बीज नित्य नरका होय. तृण म्हणजे गवत. तुमच्या पायाखाली गवत रगडतं मित्रांनो, मुंगी त्याच्या खाली असते. तृणा मुंगीची हिंसे ते काठिन्य मानसा. ते तृण, ते गवत, ती मुंगी रगडल्यामुळं आपल्या अंतःकरणात काठिन्य निर्माण होतं. आणि ते काठिन्य माणसाला नित्य नरकाला नेतं. सावध राहा मित्रांनो. जीव हा चुकीचा पुतळा आहे, पण सावध होणं आपलं काम आहे. सावधान राहा. काही आपल्याला करणं होईल की नाही होईल हे तर लांबच राहिलं, पण दोषापासून तरी सावध राहा मित्रांनो. एवढं तरी पाळा जेणेकरून आपलं नरक तरी चुकले पाहिजे. देव होणं लांबची गोष्ट आहे मित्रांनो. खूप सहन करावं लागतं तेव्हा आपलं देव होतो. शाखा भेद केल्याने देव होत नसतो, कपडे भेद केल्याने देव होत नसतो. हे काळ्या कपड्यावाले, हे ग्रे कपड्यावाले, हे लाल कपड्यावाले, आता तुमच्या मनामध्ये असा भाव येतोच कसा? अच्युत गोत्रीय आहात तुम्ही, परमेश्वराचे आहात तुम्ही. कोणाविषयी आपल्या मनामध्ये भेदभाव कधी नाही आला पाहिजे. त्यालाच साधू म्हणतात मित्रांनो. साधू या शब्दाचा अर्थच होतो साधू. 6 दोष तो रोज धुवून काढत असतो, दुसऱ्याचे नाही, स्वतःचे. प्रत्येकामध्ये 6 दोष आहेत. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याचा त्यागू याची नावे संन्यासू की बाई. तू काय म्हणतो त्यांचं काय खरंय, यांचं काय खरंय, आणि ते का विधीवर आहे का, मग तुला विधीवर आहे काय दुसऱ्याचे धुवायला? दुसऱ्याचे दोष काढणारा विधीवर असतो का? स्पष्ट त्याला इथं कळालं की त्याच्याजवळ 6 दोषातला एक दोष आहे, मत्सर आहे, राग आहे. तिथंच कळतो माणूस की तो किती पोहोचलेला आहे. काय लांब जायची गरज आहे. सावध राहा मित्रांनो. धूत राहा स्वतःला, दुसऱ्याला धूत बसू नका. आपल्या अनंत जन्म दुसऱ्याला धुण्यासाठीच गेले ना, आपलं धुणं धुण्यासाठीच गेले. बहुजन्माचे मळ लागले कर्म कर्माचे, किती धुणे धुणार मी माझ्या जीवनाचे. किती वेळेस जगणार आणि किती वेळ मरणार मित्रांनो. किती वेळ इथे येऊन धुणं धुणार. प्रत्येक वेळेस जन्माला येता इथं आले की धुणं धुता, आणि जे धुतलंय ना आणि जे व्यवस्थित धुतलं नाही ते सोबत येत. बहुजन्माचे मळ लागले कर्म कर्माचे. कर्म ना कर्म जे तुम्ही केलेत ना हे पुढे फेडणार आहात. हे नवीन गतीची नाही. या मार्गात सेवा दास्य केल्याशिवाय तुमचं मुंचन होणार नाही. म्हणून जो परमार्ग आहे त्या मार्गात जाऊन तिथं सेवा दास्य करा, तिथं त्रास नका देऊ.
तिथं काहीतरी करा. आजपर्यंत आपण आपल्या घरच्यासाठी घासलो ना, रक्त ओकलं ना, काही नाही केलं आपल्या लेकरा बाळासाठी, मुलासाठी, मुलीसाठी. पैसे नव्हते तर व्याजाने काढले ना, बिगारी काम केलं, सिमेंट भरलं ना, त्यांना खाऊ घातलं, त्यांच्यासाठी केलं. 10% मार्गात त्या ठिकाणी भाजी तनिसा का तेवढं होत नाही. मग तेवढं होत नाही, मग सुनातून वाईली निघलं बरं होतं. म्हणून तुमच्या गावामध्ये काही असते सासा वाईली, त्यांचा अनुभव घ्या. कसं आहे ग बाई, तू आता म्हणा त्याला, तिला जाऊन भेटा, होऊ राहिलं का तुझं आता? तुला तर होत नव्हतं बाई, मग काय करता? नाही करावं तर मग कोण करीन? 4 सुना आहे ना तुला, कोण कोणाचं आहे बाई? 4 पोर आहे ना, कशाचे म्हणे आजपर्यंत मय होते, आता सगळे त्याचे होऊन गेले, गिळून टाकले म्हणे त्यांनी, त्यांच्या नावाने खडी खाती. पाहिलं कोण कोणाचं? अनुभव आहे मित्रांनो, म्हणून अनुभव होईल. आम्ही नसेल ना अजून अनुभव घ्या, हो द्या थोडस वय, थोडस अजून तुमच्यावर 90-95 हो द्या, मग या देवाकडे. तोपर्यंत येऊ नका. 4-5 वर्षात वर जाता ना तुम्ही, मग इकडे आले की बाबा लोकांना धुवायला लावा, आणि नाही धुतले की म्हणा बाबा लोक काढून देतात. तिकडे 95 वर्ष धुतले घासले ते करा ना, आणि बाबा लोक आशा ठेवतात. आलं की पुन्हा म्हणतात नाही नाही काय खरंय आता कोण्या मार्गात? तू या घरी लय खरंय काय? इतक्या वर्ष घासलं, भिगारी काम केलं घरच्यासाठी, बघितलं तुला? अरे देवासाठी अनुसरा, कोण मोह करण्यासाठी नका अनुसरू. तुमच्या डोक्यामध्ये विचार असतील, तुमचं डोकं व्यवस्थित असेल तर विचार करा थोडासा. आपण 90 वर्षाचे झालो, 90 वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा आपण आंब्याखाली, टरबुजाखाली, मोसंब्याखाली मोसंब्या राखल्या, तेव्हा पुढे न्याहारी दिली. आणि इकडं थोडस कालं, थोडस काही झालं रे बाबा, कमी जास्त चालले मी. अरे बाबा काय खरंय कोण्या मार्गाचं? तुझ्या घरी सगळं चांगलंच होतं, निर्गुणच सुख होतं, म्हणून तू वाईली राहिली. आणि म्हणून मार्गात आल्यानंतर ह्या गोष्टी बिलकुल करायच्या नाही. मार्गात आल्यावर मार्गाला आपण कसं लागणार या गोष्टी करायच्या. फक्त संवाद करायचा, शास्त्र संवाद. आणि तू करणं होत नसेल ना, झोपून राहायचं. असं कसं कधी काय म्हणायचं नाही. म्हणून तो संवाद कशा प्रकारचा आहे तो त्या स्मृतीमध्ये तुम्हाला कळणार आहे की मार्गात कोण कसं वागतं आणि कसं वागलं पाहिजे. मग तो संवाद सांगत आहे. नागाई शास्त्र संवाद शोधनी उभयाला भानुवधू. नागाईसा नावाची एक स्त्री आहे, शास्त्र संवाद करत आहे. काय आले की आपलं गोट्या नाही सोडत, शास्त्राचा संवाद करते, प्रश्न करते. एकमेका भेटल्याचा पाळूच आहे. शास्त्र नुसतं ऐकायला, नुसतं सांगायला आहे का? ते सारखं वागायचं काहीच नाही. नुसतं लोकांना सांगायचं. आमच्या इथे एक जण आला म्हणे मी शास्त्र सांगतो, म्हणजे भाषण देतो. नुसतं भाषणच देतो काय? तू कर ना काही, लोकांना करायलाच सांगतो का? कोणाला वाटतं मी बसावं, मी मोठं व्हावं, मला हार घालावं आणि मी भाषण द्यावं, आणि कसं झालं आपलं भाषण? तो भाषण कसं झालं तुला सांगू का? अरे तो भाषण तेव्हा चांगलं होतं जेव्हा तू काहीतरी कर्तृत्व करतोस, नुसतं सांगतोस. कर्तृत्व करणं गरजेचं आहे. म्हणून त्या नागाईचं नाव घेतलं इथे. नागाईचा शास्त्र संवाद करत आहे. मग नागाईचे ती भट्टोबासांची नाती. नागाईसा ही भट्टोबासाची नाती होती, नात होती. नाती नागाईसा माहिती तुम्हाला? मग महेश्वर पंडित
महिषाची कन्या महिषर वासांची कन्या आहे ती नाती नागाईसा प्रसिद्ध नाव आहे तिच्यावर. आपलं नाव घरात पण व्यवस्थित घेत नाही. गेली की म्हणे पोथीला बरं झालं म्हणे गेली, घरची कटकट गेली म्हणे. नाही ते इथं का ठेवलं, दूध गरम केलं का, चुल्यावर काय ठेवलं, अरे भय ना इकडे बाजूला घे ना संन्यास आता बाजूला. अरे संन्यास घेऊ नको पण घरच्यांना बोलू तरी नको ना. भांडे आदळते म्हणते बाई, तो कोण ऐकत रे आता, होय ना इकडं कायला सांगते. अशी फोडणी देईन तशी ती आजपर्यंत फोडण्या तूच दिल्या ना. तिला काय सांगायची गरज, आता नवीन पिढी निघाली तुमच्यापेक्षा भारी, जो नाही तो पदार्थ तयार करू शकते. कायला शिकवतो त्यांना, तुम्हाला शिकवायला बसल्या त्या. पण मग सत्ता कोणाला सुटते का? नाही नाही, पण मग काय असं थोडंच जमत असतं म्हणे, आपलं सोडून थोडंच जायचं असतं. आणि कशी ऐकत नाही, अरे करते ना सगळं ती. आता सोड ना बाजूला, बस ना इकडं, चहा येतोय ना तुला बाजू घे इथं. पण सत्ता सोडा वाटत नाही म्हणून तिथं गुरफडतं आपलं. घरातून निघलं की दारातून, दारातून निघले की घरात. पण रिकामी असल्यावर सुद्धा इथे येऊन बसणार नाही. आहेच किती आम्ही 10 दिवस, बिलकुल नाही. हा तिथं लक्ष कोण ठेवून, हिला काय म्हणे चुलीवर दूध ठेवलं तरी तिकडं उतू जातं म्हणे, ही लक्ष ठेवायला. इथून सुरुवात होती मित्रांनो. आहे ना अनुभव? हा अनुभव आहे, फक्त मग अनुभव नाही तुम्ही. मग तयासी पासोनी श्रवण झाले. नागदेव आचार्यापासून श्रवण म्हणजे ऐकलं शास्त्र. नागाई सांगा श्रवण पाहिजे मित्रांनो, कानामध्ये शास्त्राचं त्या ठिकाणी काहीतरी पडलं पाहिजे. नाही तर काय ह्याचीच माहिती नाही, कधी बघितलं नाही, कधी अनुभवलं नाही, काय माहिती होईल तुम्हाला. नाहीतर मग यायचं इकडं, फक्त घ्यायचं निघायचं पण कडवी. अरे आठवण कसं करायचं, विजन कसं करायचं, भिक्षा कशी करायची, हे थोडंफार तर माहिती करून घ्या ना. का नाही? थोडस तरी बसणं, उठणं, बोलणं, चालणं, विधी अविधी याचं तर ज्ञान काढा. आणि म्हणून सांगितलं की 3 वर्ष तरी मार्गात नुसतं इकडून निघा, इकडं फिरा. 3 वर्ष मार्गात राहावं लागतं, तेव्हा विधी आणि अविधीचं ज्ञान होतं. अजून निर्णय मित्रांनो, गंध लावायचा असला तर ते बाबाला लावायच्या ऐवजी, म्हणजे देवाला लावायच्या ऐवजी बाबाला लावून टाकतात. असा प्रकार होऊन जातो. म्हणून सावध राहा मित्रांनो, विधी अविधीचं ज्ञान काढा आणि नंतर आपला विधी आचरा. अविधी आचरू नका. मग अनुसरण झाले. आणि मग त्या नागाईसाला अनुसरण घेतलेला, दीक्षा घेतलेली आहे. सहित भिक्षू के विजनादाती. नागदेव आचार्यांसोबत भिक्षुक मार्गात विजनाला जायचे. विशेषण जन म्हणजे जनसमुदायापासून वेगळे बसायचे आणि झाडाखाली जाऊन आपली पोथी बघायची. त्याला विजन असं म्हणत असतात. हे बघितलं असं कोणी बसतात आमचे वैरागी लोक, झाडाखाली जाऊन विजन करत असतात. मग आणि नागाईचे ते बिडारा राखावया ठेवीती. मग नागाईचा कुठं ठेवायची? नागाईचा बिल्हार राखण्यासाठी देवपूजेजवळ आहे ना, कोणाची पट्टी परोटली सांभाळण्यासाठी पाहिजे ना एक जण. म्हणून तिची बारी लावली की तू लक्ष ठेवायची, तर कुत्रे येतील, मांजरं येतील, आपली फुलवात, आपलं हे सगळं ध्यान ठेव बरं का. आम्ही विजनाला जातो, अभ्यास करून येतो, तू इथं कोणाला येऊ देऊ नको, कुत्र्या मांजराला. किंवा काय सांगतं एखादं कोणी येईल है ना, नाही तर देवाच्या फुलवाती ताटं पण नेता लोक, ते कमी पडतो त्यांना. म्हणून राखण ठेवलं तिथं नागाईसाला. भट्टवास काठी अभ्यावेची रुई प्रदान करून विजन करीती. आणि मग एका पाटीच्या झाडाखाली जाऊन त्या ठिकाणी विजन करतात नागदेवाचार्य. बाभळीच्या झाडाखाली जाऊन
काठी तळी आपली मोळी आहे की नाही. त्या काठीच्या झाडाखाली जाऊन त्या ठिकाणी आपला अभ्यास करावा. आपली मोळी म्हणजे ही मोळीची आपली ही. मग काय एखाद्या खडकावरी बैसती किंवा एखाद्या खडकावर जाऊन बसतात, जसे आमचे स्वामी बसले होते सालवाडीच्या डोंगरामध्ये. एका लंब्या अशा मोठ्या अशा दगडावर खडकावर बसलेले होते. भयंभीत ससा, त्याच्या मागे पारदे लागले, तसे तुमच्या माग देवता लागलेले आहेत. तुमच्यावर कर्म आणि कर्माचं सगळं तुमचं त्या ठिकाणी फेडून घेताय. कपाळ दाटी देवता. आणि मग थोडस काही झालं की कसे पळवता मग देवाकडे. देवा विडावा ते तुला करून टाक रे देवा. 10 रुपयाचा विडा आणि त्याच्यावरती आपली छोटीशी सुपारी, जिला घरची खाईना बाई. 20 रुपयाला नारळ, 10 रुपये विडा मागितली आणि तिकडे हात लावले की 500 देते. आकरा, डोळे वाचवा, काय होऊ राहिलं. हात लावले की 500. देवाजवळ कमी आहे. केला ना विचार, आहे ना असंच. असंच आहे. एका विड्यात सगळं सोडून घेते. मग प्रभू प्रश्न करीत आणि मग त्या खडकावर नागदेव आचार्य बसलेले आहेत आणि मग भक्तगण त्या ठिकाणी आहेत. एक जणाने प्रश्न केला. प्रश्न केला पाहिजे मित्रांनो, विचारलं पाहिजे काहीतरी. खरे असं जर ऑनलाईनच जर तुम्हाला बोध झाला असता तर मग बाबा लोकांची काय गरज होती. तुम्ही जर म्हणले असते मला बाबा आपली पोथी करायची, हो करायची, मग मी काय म्हणलो असतो, मी माझ्या इथं ऑनलाईन करतो, तुम्ही लाईनवर राहा. खरं की नाही. मग मी तिथं पोथी केली असते, तुम्हाला म्हणलं असतं आता इथं बसा आणि बघा मला त्या मोबाईल मध्ये. खरे कुठे पोथी ऑनलाईनच्या ऐकू नये असं नाही, ऐकावी. पण बोध शक्ती केव्हा होते, कुठून होते, अधिकार्या समोर लागत असतो मित्रांनो. उभयान विक्षमाने शक्ती संचरे वचन देवाचे. असा प्रकार रिव्हिजन आहे ते माहिती होण्यासाठी. पण अधिकार तुमच्या जवळ आलेला आहे, तुम्हाला कळायला लागलेला आहे. तर तुम्ही अधिकार आल्यानंतर अधिकरणाच्या समोर जाऊन बसलं पाहिजे की बाबा याचा अर्थ काय होतो, ते नम्रपूर्वक विचारलं पाहिजे. ताट मानेमध्ये विचारलं ना तर कोणी सांगणारही नाही. तद्विद्ये परिप्रश्नेन सेवया. नम्रतापूर्वक विचारलं पाहिजे. नागदेव आचार्य खडकावर बसलेले आहेत. एक जणाने प्रश्न केला. काय प्रश्न केलेला आहे. मग धर्मवार्ता होय. प्रश्न केलेला आहे, धर्मवार्ता सुरुवात झाली. मग पहारा दीडा. मग एक पहार म्हणजे एक पहर किंवा 1.5 पहर नाही, 1.5 घंटा. एक पहर म्हणजे 3 घंटे. मग तिसऱ्या पहारी बिळारला येतात. म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी आश्रम आहे, मठ आहे, त्या ठिकाणी येतात. जिथं आपलं बिडार आहे, ज्या ठिकाणी आपला आश्रम आलेला आहे, त्या ठिकाणी परत येतात. तू मागे जाऊन दंडोत घाल बरं. मागे दंडोत घालतो, लंबे दंडोत घालायचे. आणि बिडारी नागाईचे केशवासा ते. आणि मग बिडाराला नागाईचा आणि केशवबास. पंडित बासा ते कविश्वर बासा ते वाक्य
अरे वट्टा ते पुसती. मग बिडाराला नागाईसा असायची, पण मग नागाईसा बिडार राखण्यासाठी असायची, तर मग हे सगळे विजनाला असायचे. तर नागाईसा आल्यानंतर केशवबासांना, पंडित बासांना, हरिबासांना विचारायची, काय शास्त्र चर्चा झाली आज विजनाला, काय शिकवलं आपल्याला नागदेवाचार्यांनी, काय सांगितलं, विचारलं. आता काही जण घरी गोट्या मारत असतील, इकून तिकडं तिकून इकडं, खरं की नाही, आणि लटकच म्हणता नाही नाही असं झालं तच झालं. आणि म्हणून आमचे काही बाबा लोक सरक बाजूला ऐकूही देत नाही. ज्याला इच्छा आहे त्याला सांगावं, ज्याला इच्छा नाही त्याच्या कानात घालू नये. अविधी होऊन जातो आपल्याला. मग आजी काय धर्मात झाली. विचारलं नागाईसाना, विजनावून आले की विचारलं, काय म्हटलं, काही धर्मवार्ता झाली आज विजनाला तुम्ही बसले होते, काय धर्मवार्ता झाली. तिला शास्त्राची चाड आहे म्हणून विचारलं. आपल्याला कशी चाड असते, आहे की शास्त्रात चाड. मग काय झालं, मग ती बाई दिसना झाली, मग ही कुठे गेली, मग ती कुठे गेली, तेच काम करायचे काय. आपलं काम करा, शास्त्र काढा. मग आणि ते सांगती, आणि मग ते सांगायला लागलेले आहे. आजी आईची धर्मवार्ता झाली. हो, धर्मवार्ता झाली. कशी झाली, कोणती झाली, काय झाली, ती नागाईसा विचारत आहे, धर्मवार्ता झालेली विचारत आहे. ते बाकी काही नाही विचारलं. मग आईची झाली. कशी झाली, आणि मग सांगितलं अशी झाली. मग जे ज्ञान जायला संबंधी उनी जीव कैसा निवडे. जीव हा कसा निवडतो, जीवाला त्याच ज्ञान होतो ज्याचा अधिकार आहे. मग वैसा बिगाने या आतुल अंतुल पारदू तथा दीप. मग कसं ज्ञान आहे, भिंगा आणि अंतून दीप लागे. ज्याला ज्ञान होतं ना त्याच्या आतून जणू काही प्रकाश निर्माण होतो. त्याच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचं प्रकाश असतं, तेज असतं. त्याला बघितलं की लोक दंडवत करतात, जवळ येतात. तेज आहे ते सूर्याचं. बघा सूर्य वर आला की कसं तेज निर्माण झालं. या सूर्याचंही त्याला ज्ञान आहे, चंद्राचंही आहे, इंद्राचंही आहे. हे काहीच नाही. मग पुढे शिष्य आहे, त्याचंही ज्ञान आहे. सत्य कैलास वैकुंठ त्याचंही ज्ञान आहे. अष्टभैरव, विश्व, माया या सगळ्यांचं ज्ञान त्याला आहे. म्हणून त्याचं तेज प्रखर आहे. म्हणून ते शास्त्र काढायचा विचार करा. कोण काय काम करतं, कोणती देवता काय काम करतं ते ब्रह्मविद्यात सांगितलेलं आहे. म्हणून ते शास्त्र अवगत करा, त्याचा अभ्यास करा, चिंतन करा. आईचा निवडे. मग आईची आली धर्मवार्ता झाली. अशा प्रकारची धर्मवार्ता झाली असं सांगत आहे. नागाईसाला सांगत आहे. पुन्हा एक दिवशी मागवते म्हणजे पुन्हा विचारलं. आजी काही धर्मवार्ता. आज धर्मवार्ता काही झाली, कारण हिला बिडार राखण्यासाठी ठेवलेलं आहे ना. ही त्या ठिकाणी पोथीला येऊ शकत नाही, येण्याची इच्छा आहे, पण बिडार कोण राखण. मग आणि मग पंडित बास आणि केशवबास सांगायला लागलेले आहे. आज अशी धर्मवार्ता झालेली आहे. अविद्येचा प्रश्न निघालेला आहे. अविद्या म्हणजे काय माहितीये? अविद्या म्हणजे अविद्येक संबंधी किंवा अविद्या म्हणजे अनादी काळापासून लागलेली जी आपल्याला अविद्या आहे. आणि अविद्यामुळे माणसं माहितीये तुम्हाला अनुसरले तरी एका फोन मध्ये घरी येतात, गाडी नसली तरी पळत येतात, पायी पायी येतात एका फोन मध्ये. पहिली अविद्या कशी आहे?
कशी ओढते का नाही? आणि हीच देवाने आपल्याला सोडायला सांगितले. आणि देव म्हणतात ही मी तुझ्यावाली छेदून टाकतो, मी सांगितलं ते ऐक ना. ऐकतो का? सोडतो का तो ममत्व? सोडतो का अविद्या? अविद्या संबंधी सोडतो? हे आमचे काका, हे आमची नाक, हे आमके, हे तमके, हे ते हे अडक मग इथंच. का नाही? इथं अडकणार ना, इथं गेलं कोण काढीन तुला? 84 लाख येवण्यामध्ये भोगावं लागेल तुला, शिजवतील तुला. सोड लवकर, चल निघून. हे सत्य आहे मित्रांनो. अधिकार अनधिकाराचा, अधिकार आणि अनाधिकार. काही लोक अधिकारी आहेत ते कधीच येणार नाही गावात. एकदा काळं तोंड केलं ना पुन्हा येणार नाही गावात. मग काळे तोंडाचे जे आहेत ना, लोक म्हणतात ना काळं तोंड बघू नये. काय वानरासारखं तोंड केलंस म्हणता लोक. अरे ते वानर बरे तुमच्यापेक्षा चांगले आहेत. त्यांनी साप नाही सोडली का साप? समुद्रात पूल बांधला. तुम्ही तर लगेच एखाद्याचं काळं तोंड करायला बसले. मग ते चांगले ते पक्के आहेत. आपलं तोंड आधी गोर करायला लागा. आपण निर्मळ व्हा. लोकांना निर्मळ करण्यापेक्षा, त्यांची चिपड काढण्यापेक्षा तुम्ही चिपड काढ. काळं तोंडाचं म्हणण्यापेक्षा ते काळ्या तोंडाचे किती भक्तिवान होते, किती पक्के होते. मेले पण सोडली नाही भक्ती. का सोडली? एवढा मोठा लंकेश्वर पण त्याच्यावर धावून गेले का नाही गेले? धावून का नाही? आणि काय तुम्ही म्हणता? चांगलं नाही मित्रांनो. आपलं तोंड उजळायचा प्रयत्न करा. आपलंही काळ झालेलं आहे. देव सोडून गेले आपल्याला. देव आपल्याला सोडून गेल्याचा अर्थ आपलं तोंड काळ नाही तर काय? जर देवाला शोधायचं असेल तर देवाच्या मागे निघा. तेच घरातून उठून दारात नका बसू. जरासं बाहेर निघा. 12 वर्ष तरी बाहेर राहा. 12 दिवस राहणं होत नाही. नागाईचा काय म्हणते? कसा आहे महाराज ते? ब्राह्मण विटाळतो माहितीये तुम्हाला? ब्राह्मण विटाळला की तो ब्राह्मण लोक आहे ना त्याला पंक्तीत बसू देत नाही. सर तिकडे तुम्हा हरीसोबत विटाळला तिकडे जाय ना. मग इकडे घ्यायला आला रे. कसा प्रकार होऊन जातो. काहीतरी आचार करा मित्रांनो. कम से कम गाव तरी सोडा. 12 वर्ष तर सोडा, बाकीच्या नंतर बघू. आपण नुसत्या घरातून सटाक्या सोडतो. हे असे ते तसे. तू कर ना. ये ना बाहेर जरा. निघ ना जरा बाहेर. राहून बघ ना 12 महिने. मग कळतं तुला. काय सटाक्या सोडतो नुसत्या? तू 12 वर्ष राहिला गावाला सोडून. तू 12 महिनेच राहून बघ. तुला 12 दिवस राहत होते का बघ ना. 12 दिवसात जर फोन आला ना, नातीची तब्येत बिघडली, जर नाही आला घरी तुम्हाला सांगा. कशाला सटाके आणतो? आचार आधी केला पाहिजे. मग तो पाचीची योग्य नव्हे. तो पांतीला योग्य नाहीये. परिप्राय चित्त दिदले या पांती ती योग्य होय. मग कधी योग्य होईल तो? त्याने जर प्रायश्चित केलं ना तर योग्य होईल. आणि कोण प्रायश्चित करतं? कोण क्षमा मागतं? मो काय चुकलं, मो का चुकायसारखी काय मी? अरे बापरे, तुझा निर्गुण पुतळाच आहे. तो चुकत नाही, तू होकत नाही, म्हणून कलियुगात मरायला जन्मलीस तू. मी का असे काय मो असं निर्बळ काम असतं. मो कधीच चुकत नाही. तू कलियुगात जन्मलीच कशी? तू चुकत नाही तर
कलियुगात कोण जन्मता माहिती तुम्हाला? जे पापी आहेत ते जन्मता. उगाच नाही जन्मला आपण, पाप करले म्हणून आलो इथं फेडायला. काय स्वतःला म्हणता आमचं असं आमचं तसं, आम्ही कोणाला कधी काही म्हणत नाही, असं स्वतःला निर्मळ नका समजतो. निर्मळ होण्याच्या मार्गात जा, निर्मळ करा स्वतःला. बहुजन्माचे मळ लागले कर्माचे, फिटले का ते? अरे माणूस मनातही जर वाईट विचार करत असेल तर त्याला मळ लागतो, माहितीये? त्याला अविधी होतो. आणि कोण कोणाचं मन तपासून बघतो मित्रांनो. अरे चालता जर एखादं चाललं तर माणसाच्या मनामध्ये काही येऊ शकतं. तुम्ही काय म्हणता मी निर्मळ मनाची? कोण निर्मळ मनाचे मित्रांनो? हे आपल्याला कळायला पाहिजे. तसा शूद्र नाहीये. आपल्याला जर कळालं ना आता हे असं आहे तर आपण निघावं. आपल्याला कळाल्यानंतर पुन्हा तेच करू नये. कळाल्यानंतर सुद्धा काही लोक तेच करतात. हा बाबा असा, ही आई असा, हात चांगला आहे, याला चांगला मोठा फुलाचा हार आणा आणि घाला त्याला, तो चांगला आहे, बाकी सगळे असेच आहे वस्तारे, हा एकला चांगला आहे म्हणून दुसऱ्याची निंदा करतो. एवढं कळायला पाहिजे जीवाला की जो चांगला आहे तो दुसऱ्याला नाव पोट ठेवून. धर्मराजा माहिती तुम्हाला? दुर्योधन माहिती तुम्हाला? धर्मराजाला सांगितलं एक वाईट माणूस घेऊन ये. दुर्योधनला सांगितलं एक चांगला माणूस घेऊन ये. तो म्हणे कोणीच चांगलं नाही, मीच चांगला आहे. आणि धर्मराजा काय म्हणे? कोणीच वाईट नाही म्हणे, मीच वाईट आहे. म्हणून मी सांगत असतो मित्रांनो, सगळे चांगले, मी चांगला नाही. तुम्हाला जो चांगला वाटेल ना तो घेऊन या, पण मी चांगला नाहीये. कारण मी जर चांगला असतो तर कलियुगात जन्माला चालू नसतो, देवाजवळ असतो. पण काय करतात, मी पाप केलेलंच आहे, पूर्वप्रमादी आहे, म्हणून इथं पुन्हा फेडण्यासाठी आलेलं आहे, मला फेडायचं आहे. आणि म्हणून देवाचं सेवादास्य करायचे, चिंतन करायचे. कोणी वंदा अग्र निंदा, आमचा देव करायचा धंदा. बस सगळे चांगले. योग्य नव्हे, त्याला प्रायचित दिल्यावर सुद्धा योग्य होत नाही. अशी धर्मवार्ता त्या ठिकाणी झालेली आहे. ते सांगितली, सगळी धर्मवार्ता सांगितली. या परी ते दिसावडीचे मग एक दिवसाने नागायचे पुसिले. पुन्हा ते विचारते ती, आज काय धर्मवार्ता झाली, आज काय धर्मवार्ता झाली. आता एखादा गैरहजर ते विचारतं की तुम्हाला ते गेले बघा घरी, काही घेणं नाही त्यांना. ते आले की लगेच सांगणार, शेण काढून घे बरं तिकडं, इकडे झाडून घे, मी कपडे धुवून टाक, इस्त्री कर, मला जायचं. ते म्हणणार का आज पोती कोणती झाली, बाबाने काय सांगितलं, त्याला काय घेणं आहे. फक्त प्रपंचासोबत त्याला घेणं आहे, देणं आहे. नसेल तर अनुभव घ्या. एखादा असतो काय म्हणत होता, बाबाने आज सांगितलं म्हणे, आज तुम्ही बसा नाही काय केलं आहे ना, असं जे अर्थ मिळविती ऐश्यासाठी उपपती नागायची धरिलिया. आणि मग अशा प्रकारे नागायचा रोज विचारायचे, कारण तिला मठ राखायला घरी राहावं लागायचं. पण विजनाला गेलेले जे भिक्षुक आहेत तिथे चर्चा व्हायची, शास्त्र त्या ठिकाणी ऐकायचे. तिथून आल्यानंतर त्यांना ते विचारायचे. म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं, ऐशा गोष्टी त्या राणी वनी की जते की. रानात आणि वनात आणि झाडाखाली ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पण काय करता, माझा प्रसव आहे, मी घरात येऊन सांगतो लोकांना, भाऊ होय बाहेर निघ, घराच्या बाहेर नको, घरात नुसत्या तानातानी करू.
तरी ऐकायला तयार नाही. एक दिवशी घराच्या बाहेर काढलं ना, मग म्हणे बाबा सांगत होता ना तेच खरं होतं, पण बाबाचं नाही ऐकलं मी. एक दिवशी आठवण येणार. पण इतकं तुम्ही आता सगळ्यांचं कोणाचं ऐकलं ना, पण मग थोडंफार तरी तुम्हाला आठवतच असेल. बाबा बरोबर सांगत होता ना, आठवत मित्रांनो माणसाला. मग हरिभाषा संवादे तैसेची आणि मग हरिभाषासोबत संवाद त्या ठिकाणी करत आहे. पुस्तकी लिहा मग नागायचे वटवासांशी संवादती. आणि बघा नागाईचा कधी कधी नागदेवाच्या संवाद करायचे, प्रश्न करायचे. नागायची म्हणितले. एक दिवशी संवाद करत असताना नागाईसाने काय म्हटलं? आजी हे पंडित आयसे म्हणितले. आज पंडित बासाने असं म्हटलं. केशवदेवनी आयसे म्हणितले. केशवबासांनी असं म्हटलं. भाटोनी परमेश्वरबास आयसे म्हणितले. असं सांगितलं. आता या सिम्या आयसा परिहारू दिला. आणि मग मी असा परिहार दिला त्या ठिकाणी असं बोलले. या उपरी भट्टवासी म्हणितले. यावर नागदेव आचार्य बोलतात, सांगतात. त्यांसी मी आयसे ज्ञान केले. हो, मी त्यांना असं ज्ञान केलं, सांगितलं. आता हे अपूर्व झाले. हे अपूर्व आहे, हे अपूर्व शास्त्र आहे मित्रांनो. सांगू सुद्धा नाही मित्रांनो, ज्यांना इच्छा नाही त्यांना. आणि म्हणून खरंच काही संत ऐकू सुद्धा देत नाही. कोणी हाय का बघा म्हणतात, तिकडं तिकडे. हा नाही ना, हा मग बसा. पण आम्ही दोष सांगून घेऊ राहिलो तुम्हाला सांगण्यासाठी. वाजन गाजन बाजा करून सांगायला लागलो. जिथं चे नाही तिथं दात नाही, जिथं दात इच्छा नाही, असा प्रकार आहे. मग आयसे उभयाला लागू झाला. आणि उभयांना लाभ झालेला आहे. चर्चा तुम्ही आता उभय म्हणजे सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला भेटत आहे. लाभ झाला तुम्हाला नुसतं ऐकलं तरी दोष माणसे झडून निघतात. घाबरतो माणूस. जर समजा काही आपल्याला वाईट करायचं असेल तर नको, चांगलं नाही वाईट करणं, वाईट बोलणं. ज्या तोंडाने श्रीकृष्ण भगवंताचं नामस्मरण तर कधी केलं नाही, पण त्या तोंडाने वाईट तरी बोलू नका ना. नामस्मरण तर कधी करणार नाही झालं तुम्हाला, वाईट कशाला काढत त्या तोंडात ना. त्या तोंडामध्ये जर काही झालं तर, कॅन्सर झाला तर बोलता येईल नाही, पॅरलेस झाला तर बोलता येईल, आता नाव ठेवता येईल. कधी तोंड वाकडं होईल काय कळणार आहे का तुम्हाला? सावध राहा मित्रांनो. ज्यांना पॅरलेस झालं ना त्यांना जाऊन भेटा. अर्धांगवायू म्हणतात त्याला. इकडं तंगड, इकडं हात आणि इकडं तोंड जातं अर्ध. बोलतायत त्याला. आता त्याच्या बाईला तो इतक्या शिवाय द्यायचा ना, देत होता की नाही, मारत सुद्धा होता. मग आता पुन्हा एक दिवशी चहा लेट झाला, तिथून ताण हाणतो, अन्न लवकर पण ना आता काठी घेऊन तिच्या माग. एक तंगड नाही, एक हात नाही, तोंड नाही अर्ध. पळण का ते पळता येईल का? ते म्हणे या इकडे या. ती म्हणते या ना, या चुलीजवळ या. लय बसत होते रोज चुलीजवळ चहा घ्यायला, या इकडे या. ती काढे हाताने काही असलं तरी ते फेकून हानी. तरी पाहिलं का, तरी त्याला किती नखरे आहे त्याच्याजवळ. ती म्हणते आता तरी नखरे बंद करा. हे देवाने एक पाय आणि एक हात ठेवलाय, ते राहू द्या, खाता येतो तुम्हाला. तरी बोलायला शिवाय द्यायला हाय. बोल बोल. त्याची शिवीच ओळखू येत नाही, कोणती शिवी दिली आहे. येते का ओळखू? अनुभव घ्या, कोणी असेल तर भेटा जाऊन त्याला. येते का ओळखू त्याला शिवी? आता चांगलं नाही मित्रांनो कोणाला शिव्या देणं, शाप देणं. तोंड वाकडं होऊन जात. कधी कोणाला काही बोलत जाऊ नका. आपल्याला काही करणं होत नाही ना दंडोबाला.
काय घेणे आपल्या कोणावर. कोणी असो, शेजारी असो, गावातला असो, कधी कोणाला नाव मोठं नका ठेवायचं. हे असं फेडावं लागतं मित्रांनो, चांगलं नाही ते, खूप अवघड आहे. कधी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन नुसतं बघत जा, कॅन्सर कुठं कुठं होतो. जिभेला सुद्धा कॅन्सर होतं मित्रांनो. एक झालं जिभेला कॅन्सर झाला, बिलकुल बोलता येत नाही मित्रांनो, जीभ सोडून गेली. काय करणार, इलाज सुद्धा करता येत नाही. आणि म्हणून रोज त्या मुखाने, त्या जिभेनं देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा, कोणाचं वाईट चिंतन नका करू. काही भेटत नाही मित्रांनो, आपल्याला कोणी पगारही देत नाही. 10-5 रुपये कोण देणार आहे आपल्याला की आपण त्याच्याविषयी असं असं केलं तसं सगळं. कोणी काही देत नाही, उलट आपण स्वतःला पाप सोडून घेतो मित्रांनो. निरूपण झाले आणि दास्यही झाले. निरूपण झालं, सगळ्यांना वाटलं की खरंच आपल्याला चांगलं शास्त्र ऐकायला भेटलं. निरूपण झालं आणि लगेच दास्य करायला लागले सगळेजण. दास्य मोचक सांगितलं मित्रांनो, कधीही गेले कुठं तर सेवा दास्य करत जा मार्गामध्ये. तिथं कचरा वगैरे उचलत जा, काही काम असेल स्वयंपाकाचं ते करत जा, करू लागत जा. घरी करत नाही का मित्रांनो आपण? मार्गात गेलं करू नाही का? घरी इच्छा नसताना सुद्धा करावं लागतं. नाहीतर मुसलबाई काय म्हणते, नुसती भाजी सुद्धा निसत नाही म्हणे आमची आत्याबाई. तिला नुसतं बस म्हणलं दुधाजवळ तरी बसत नाही, आहे ना सर? आणि एखादीची करत असेल तर बाई माझी सासू आहे ना, सगळं लक्ष ठेवते. आता मी नाही ना, तर पाकळी पोळ्यास करून ठेवल्या असते की ना, तिचं नाव निघत. खडे खाणाराचं अभिमान आणि वागणाराचं नाव निघत नाही मित्रांनो. मग अशा प्रकारे ही संवाद, शास्त्र संवाद, ही कथा स्मृती या ठिकाणी संपलेली आहे. ऐकलेल्या कथा, ऐकलेल्या लीळा, स्मृती घरी जाऊन तुझे चिंतन करत जा. आज काय सांगितलं बाबांनी? चिंतन केलं की चिंता दूर होणार मित्रांनो तुमच्या. अशा प्रकारे हा शिदोरी सत्संग आहे. शिदोरी म्हणजे ज्ञानाची, शिदोरी म्हणजे खाण्याची. 2 in 1 काम आहे मित्रांनो आहे. ज्ञानाची शिदोरीनं माणूस कसा होतो ना, शांत होतो, धन्य होतो. ती कधी संपत नाही ती शिदोरी. भोजन रूपी शिदोरी सोडल्यानंतर, सगळी खाऊन टाकल्यानंतर ती संपून जाते आणि ती नंतर नाश पावते. ही जी आपली शिदोरी ना, धन दौलत, पैसा, घर, प्रॉपर्टी, ही नासून जाते मित्रांनो. अमर नाही ते. अमर ती एकच शिदोरी आहे, ज्ञान रूपी शिदोरी. ती अमर आहे. तुम्हाला ती अमर करते, मोक्षाला घेऊन जाते. आणि म्हणून हा आपला शिदोरी सत्संग सोहळा आहे. जोपर्यंत इथं आहात ना, तोपर्यंत ही शिदोरी घेण्यासाठी या. आणि ही शिदोरी घेतल्यावर कधी कधी इथं प्रसादही भेटतो, तोही घेत जा. तिने करून तुमच्या अंतःकरणातले जे दोष आहेत ना, ते बाजूला होतात. अशी ज्ञानरूपी शिदोरी आपण घ्यायची आहे. असा हा आपला 10 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आज आपलं पहिलं सत्र होतं, ते आज संपन्न झालेलं आहे. आम्हाला दंडवत घातला होता गेल्या वर्षी, 2 वर्षी. श्रीमान किरण निकम, श्रीमान अशोक निकम व श्रीमान प्रमोद निकम. तर त्या ठिकाणी आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तो दंडवत ते पूर्ण करत आहे. अशा प्रकारे हा शिदोरी सत्संग या ठिकाणी संपन्न होत आहे. दंडवत
निंदाक्षेदा करू